श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे शुक्रवार, दिनांक आहे 17 जानेवारी आणि आज आलेली आहे या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्याला येत असते. त्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते आणि उपवास हा केला जातो. पौष महिन्यामध्ये येणारी ही संकष्टी चतुर्थी तीळ संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. म्हणून या दिवशी तिळाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. या संकष्टी चतुर्थीचं व्रत प्रत्येक स्त्री आपल्या मुलांसाठी करत असते आणि हे व्रत करणं खूप चांगलं मानलं जातं, कारण मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर पहा, हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे. तर आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू तुम्हाला जाळायची आहे आणि ही एक वस्तू कापूरसोबत जर जाळली तर घरातील भांडणं, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, त्याचबरोबर काही घराला नजर लागलेली असेल, काही पीडा असेल तर ती सुद्धा नष्ट होते आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला किंवा माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला कधी करायचा आहे तर आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. आता तुम्हाला जर वेळ असेल तुमच्याकडे 6 ते 9 या वेळेमध्ये जर तुमच्याकडे वेळ असेल तर या वेळेमध्ये जर तुम्ही उपाय केला तर याचं पटकन फळ आपल्याला प्राप्त होते. कारण ही जी वेळ आहे ना, ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ आहे आणि ह्या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणात सक्रिय असतात. त्यामुळे या वेळेमध्ये उपाय केला तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करा की या वेळेमध्येच उपाय करू शकाल. जर नाही तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही रात्री 12पर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता, काहीच हरकत नाही. कापूर घरामध्ये जाळणं हे किती महत्त्वाचं हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, कारण कापूर घरामध्ये जाळल्याने सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते. जर तुम्ही आज संध्याकाळी हा उपाय तुमच्या घरामध्ये जर केला तर तुमच्या घरातील जे वादविवाद आहेत ते संपुष्टात येतील. तुमच्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर तो दूर होऊन जाईल. तुमच्या घराला वास्तुदोष, नजरदोष यासारख्या गोष्टी लागलेल्या असेल त्यासुद्धा दूर होतील. घरामध्ये काही इडापिडा असेल, काही वाईट शक्ती असतील किंवा काही कुणी करणीबाधा केलेली असेल तर नक्कीच हा प्रभावी उपाय ठरेल. त्यामुळे असा हा उपाय करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर खूप कष्ट मेहनत करूनसुद्धा पैसा येत नाही किंवा तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम हे पूर्ण होत नसेल तर हा प्रभावी उपाय तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा. आपल्या घरामध्ये जर आपण कापूर जाळला तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही. बाहेरची जी नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, तिच्यापासून आपल्या घराचं, कुटुंबाचं, मुलांचं संरक्षण होतं. तसेच कापूर जर तुम्ही घरामध्ये जाळला आणि त्यासोबत काही वस्तू जर जाळल्या तर तुमची मुलं जर चिडचिडेपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील, ऐकत नसतील, त्यांना काही नजरबाधा लागलेली असेल तर ती सुद्धा दूर होऊन जाते. घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती आहे, ती सारखी आजारी पडत आहे, तर अशा व्यक्तीसाठी सुद्धा घरामध्ये कापरासोबत ही एक वस्तू जाळणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दोष, अडचणी दूर होतात. तर चला आपल्याला जाणून घेऊया की आपल्याला कापूरसोबत काय तर पहा, आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. आता या खोबऱ्याच्या तुकड्यावरती तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. तर भीमसेनी कापराच्या वड्या जर तुमच्याकडे नसतील तर जो कापूर वापरतात तो घ्यायचा आहे. आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा हा अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुळशीपाशी दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायला बसायचा. यानंतर आपल्याला 2 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. कुठे तुटल्या फुटलेल्या घेऊ नका, चांगल्याच तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला चिमूटभर पांढरे तीळ घ्यायचे आहेत.
तर ही तिळकूट चतुर्थी आहे, त्यामुळे या दिवशी तिळाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. जास्त करून जानेवारी महिन्यामध्ये जे काही मकर संक्रांतीनंतर जे सण येतात किंवा काही चतुर्थी येते किंवा एकादशी येते किंवा इतर कोणते सण येतात, तर त्यामध्ये तिळाचा वापर हा केला जातो. म्हणून आपल्याला चिमूटभर पांढरे तीळ हे घ्यायचे आहेत. तर पहा, गणपती बाप्पांना तीळ हे आपल्याला अर्पण देखील करायचे आहे. यानंतर तुम्हाला हा कापूर तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे. जे तीळ आहेत तर ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे कापूर प्रज्वलित करायचा आहे. तीळ त्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होण्यास मदत होते. हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एका प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ओम विघ्नहर्ताय नमः, ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः, ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत हा जप तुम्हाला करायचा आहे. कारण या मंत्राचा जप जर तुम्ही घरामध्ये केला तर घरातील नकारात्मकता, पितृदोष हे संपुष्टात येतात, म्हणजे नष्ट होतात. घरातील वास्तुदोष देखील दूर होतो. त्याचबरोबर गणपती बाप्पा हे विद्येचे, ज्ञानाचे देवता आहे आणि संकट दूर करणारी देवता म्हणून ओळखली जाते. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे भांड तिथून उचलायचं आहे. संपूर्ण घरामध्ये याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे. आता हा उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या घराचे मुख्य दरवाजे, खिडक्या हे उघड्या ठेवायचे आहेत आणि घरातील जी काही नकारात्मकता आहे ती घरातून बाहेर जाण्यासाठी मदत होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय करायचा आहे. घराच्या उंबरठ्यावर देखील ही जे धूर आहे तर तो फिरून यायचा आहे. मुख्य दरवाजावर सुद्धा घेऊन जायचा आहे आणि पुन्हा देवघरामध्ये नेऊन ठेवायचा आहे. आणि जोपर्यंत तुम्ही फिरवत आहात तोपर्यंत ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ते दिवसभर भांड देवघरासमोरच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर त्यातला जे काही खोबऱ्याचा तुकडा आहे, जे सामान त्याच्यावरचं जळायचं राहिलं असेल तर ते संपूर्ण तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे. चुकूनही तो खोबऱ्याचा तुकडा मुलांना खायला द्यायचा नाही. तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी नक्की करायचा आहे. तर तुम्हाला सुतक असेल किंवा मग स्त्रीला मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू नका. स्त्रीला मासिक धर्म असेल तर घरातील दुसरी कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. त्याचबरोबर तुम्हाला सतत घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असतील, आर्थिक समस्या नेहमी जाणवत असेल, कोणतं ना कोणतं कर्ज तुमच्यावर होत असेल, तुम्हाला काय करायचं आहे, आजपासून रोज संध्याकाळी 2 लवंग आणि 2 कापूर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला जाळायचे आहेत. सगळं काम आवरल्याच्या नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तसेच नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल, दोघांचे एकमेकांमध्ये पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, रोज संध्याकाळी झोपताना तुम्हाला काय करायचं आहे, जी स्त्री आहे, जी बायको आहे तर तिने तिच्या डोक्याखाली 2 लवंग ज्या आहेत तर त्या घेऊन झोपायचं आहे आणि नवऱ्याने म्हणजेच त्या पुरुषाने त्याच्या डोक्याखाली 2 कापराच्या वड्या घेऊन झोपायचं आहे. आणि सकाळी उठल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर हे लवंग आणि कापूर जाळायचं आहे. असं तुम्ही करून पहा, तुम्हाला याचा नक्की फायदा जाणवेल. तुमच्या घरामध्ये जे वादविवाद, क्लेश, कलह, भांडणं होत आहेत तर ते दूर होऊन जातील. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.